झी 24 तास एक पाऊल पुढे। बेधुंद चिल्लर पार्टी पुण्याच्या प्रकाराबाबत आपण चर्चा करतोय। आपल्यासोबत आहेत पुण्याहून प्रसिद्ध मनोविकार तज्ञ उल्हास लुकतुके, अभिनेत्री केतकी माटेगावकर आणि मुंबईहून आहेत अभिनेते शरद पोंक्षे। मी जाणार आहे केतकी माटेगावकर हिच्याकडे। केतकी, खरं तर तू अशा या वयोगटाची प्रतिनिधित्व करतेस की या संपूर्ण वयोगटाला आजपर्यंत केवळ पौगंडावस्था म्हणायचं आणि सगळे प्रकार सोडून द्यायचे, हे वयच असं आहे असं म्हणून सोडून द्यायचे। पण आज या निमित्तानं प्रश्न निर्माण होतोय की कुठेतरी पालकांचा मुलांवरचा विश्वास हरवत चाललाय, हा एक भाग आहे आणि मुलांवरचं लक्ष उडत चाललंय। काय सांगशील या मुलांबद्दल? एक रिप्रेझेंट मी कुठेतरी करते। मी थोडीशी 1-2 वर्षांनीच फार तर त्यांच्याहून मोठी आहे। आता ह्या ज्या मुलांनी केले 9वी-10वीतल्या मुलांनी, त्यांच्यापेक्षा मी थोडीशीच मोठी आहे, पण तरी मला त्यांची मेंटॅलिटी एक साधारणपणे असं वाटतं की त्यांचा हा जो विचार असतो की वेस्टर्नाइज्ड कल्चर, वेस्टर्न कल्चर, आता वेस्टर्न म्हणजे नक्की काय? म्हणजे नाण्याच्या 2 बाजू असतात। तुम्ही हे आजकालची लहान मुलं किंवा ही यंग जनरेशन असं उदाहरण देते की बघा तिथे अमेरिकेत फॉरेनमध्ये 16 कंप्लीट झाल्यानंतर तिथे इंडिपेंडेंट होतो मुलगा किंवा मुलगी, पण तिथे त्यांना हे माहिती नाही की म्हणजे तिथे सुद्धा अशा पार्टीज होतात। पण इंडिपेंडन्स म्हणजे फक्त पार्टीज करणं आणि ड्रिंक्स घेणं असं नाही। तर तिथले 16 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तो मुलगा, त्याचे आई वडील त्याला सांगतात की बाबा तू जा आणि तू तुझा सेटल हो, तू तुझं पोट भर आणि शिक्षण तू तुझं कर। अशा अर्थाने तो इंडिपेंडेंट आई बाबा त्याला करायला बघतात। आणि तिथे मग ती मुलं पेट्रोल पंपावर म्हणा किंवा रेस्टॉरंट्समध्ये जाऊन जॉब्स करतात आणि साईड बाय साईड शिक्षण घेतात, असे ते सेटल हळूहळू होतात। तर मला असं वाटतं की आपल्या देशातल्या किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांनी फक्त पार्टीज करून वेस्टर्न आम्ही आहोत, जीन्स आणि टॉप्स असे कपडे घालून आम्ही वेस्टर्न आहोत, वेस्टर्न कल्चर फॉरवर्ड आहोत असं म्हणण्यापेक्षा तुम्ही ह्या चांगल्या गोष्टी का नाही घेत? मग तुम्ही जर पार्टीज वगैरे करता तर तुमच्यात ती हिंमत आहे का की 16व्या वर्षी तुम्ही वेगळं स्वतः एक जॉब करून 16व्या वर्षी जॉब करून तुम्ही तुम्ही सेटल होऊ शकता का? ह्या चांगल्या गोष्टी तुम्ही फॉरेन कंट्रीज मधल्या मुलांकडून तुम्ही घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं। नक्कीच, अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलायस तू की काय नेमकं पाश्चात्य जगाचं, पाश्चात्यांचं ज्यावेळी अनुकरण करतो त्यावेळी नेमक्या कोणत्या गोष्टींचंही अनुकरण केलं पाहिजे याबद्दल तू अधोरेखित केलं। पण किती एक विचारावं असं वाटतं, तू या पिढीची प्रतिनिधित्व करताना फेसबुक, सोशल नेटवर्किंग साईट्स, नेमक्या कुठल्या गोष्टींचा या मुलांवर आज प्रभाव पडतोय की जेणेकरून अशा प्रकारचे प्रकार घडतायत? नेमक्या कोणत्या दुष्प्रवृत्ती त्यांच्यावर आढळतायत आज? फेसबुक किंवा ह्या ज्या सोशल नेटवर्किंग साईट्सचं मला माझ्या आई बाबांनी कायम सांगितलं, त्यामुळे त्याला विशिष्ट वेळच दिला पाहिजे। पण आजकालच्या ह्या जनरेशनवर पूर्ण ते लाईफच झालेलं आहे, कंटिन्युअसली फेसबुकवर असतात, ऑनलाईन असतात। मग फेसबुकवर आम्ही सुद्धा असतो, माझ्याही फ्रेंड्स असतात, पण त्याला काहीतरी मर्यादा असल्या पाहिजेत। आणि ह्या मर्यादा मला असं वाटतं की पेरेंट्सनी ठेवणं खूप गरजेचं आहे की हा विशिष्ट वेळ दिला पाहिजे की तू इतका वेळच तू लॅपटॉप घेऊन बसायचं, इतका वेळच तू फेसबुकवर बसायचं, त्याच्यानंतर एखादं पुस्तक वाच, एखादं इंग्लिश पुस्तक वाच, मराठी पुस्तक वाच, पु ल देशपांडेंची पुस्तकं, त्या पुस्तकांची गोडी मला आईनी लावली। अशा पुस्तकांनी तुमची लँग्वेज सुधारते आणि तुमचं एक पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलप व्हायला हेल्प होते। पण अशा फक्त साईट्स कंटिन्युअसली ह्याच्यावर राहणं हे खूप चुकीचं आहे आणि ह्याच्यामुळे असे परिणाम होतात। नक्कीच एकूणच जो संपन्न वारसा आहे त्याच्याकडे होत असलेलं आपलं दुर्लक्ष, पालकांचं होत असलेलं दुर्लक्ष आणि त्यामुळे ही वाहवत जाणारी पिढी असंच म्हणून मी जाणार आहे लुकतुके सरांकडे। सर, आपण पाहतोय की आजकाल मुलांवर असलेल्या सोशल साईट्सचा किंवा एकूणच सामाजिक अनुभूतीचा, सामाजिक वातावरणाचा त्यांच्यावर जो विलक्षण पगडा पडतोय, त्यातनं मुलंही असे प्रकार करतायत। तुमचं काय मत आहे याबद्दल? मगाशी जो एक उल्लेख केला, कोणाचा विश्वास कोणावरती? नक्कीच, म्हणजे मुलांचा विश्वास पालकांच्यावरती आहे का पालकांचा विश्वास मुलांच्यावर आहे? मला असं वाटतं की ही जी मुलं आहेत या मुलांचा आता पालकांवर विश्वास अजिबात राहिलेला नाहीये। आम्ही करू ती पूर्व दिशा, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही आम्हाला काही सांगू नका, हे एका बाजूनी। दुसऱ्या बाजूनी त्यांना जसं वागायचं तसं वागायला पूर्ण स्वातंत्र्य आणि तितका पैसा, तितका वेळ, तितकं स्वातंत्र्य त्यांना मिळतं। हे स्वातंत्र्य मिळतं आणि त्या स्वातंत्र्याचा उपयोग कसा करायचा हे मात्र माहिती नसतं। त्या पलीकडे आणखीन एक आहे की
आता फेसबुक शब्द वापरतो ना आपण, हा. चेहरा, तर ही सगळी तरुण पिढी जी आहे ही स्वतःचा चेहरा हरवत चाललेली पिढी आहे आणि त्यामुळे व्यक्तिगतरित्या जबाबदारी घेऊन वागावं हा संस्कारच नाही, जबाबदारी घेण्याचं काही कारणच नाही, मग बेजबाबदार वागणं ओघाने येतच. त्याची रूपं आता आपण या नक्कीच, पार्टीच्या नक्कीच. रूपाने पाहतोय. नक्कीच एकूणच स्वतःचा चेहरा हरवून दुसऱ्याचा चेहरा शोधायला निघालेली ही पिढी आहे. या पिढीला गरज आहे ती त्याचा चेहरा देण्याची. या विषयावर आणखीनही काही बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक. पाहत राहा प्राईम वॉच. झी 24 तास, एक पाऊल पुढे.